हाय, दिस इज योगेश फ्रॉम मास्टर स्टार. तर आज आपण 10 एक्सेसच्या बोर्डचा सिव्हिल चालू करतो. तर सिव्हिलचं जर तुम्ही बघता आपल्याकडे 3 चॅप्टर. पहिला आहे लेजिस्लेटिव्ह. लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय असतं? जे लॉ क्रिएट करतात त्यांना लेजिस्लेटिव्ह. राईट, पहिल्या चॅप्टरमध्ये हे करतो. लॉ कोण क्रिएट करतो? लोकसभा आणि राज्यसभा. मग आपलं लोकसभा आणि राज्यसभा आणि प्लस स्पीकर एक कॉन्सेप्ट होता. स्पीकर खूप ह्याच्यावरती सगळ्यात क्वेश्चन स्पीकर होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आहे, हे जे लॉ क्रिएट झाले त्यांना एक्झिक्यूट कसं करायचं ते एक्झिक्युटिव्ह पार्टमध्ये करायचं. राईट, एखादा लॉ कोणी ब्रेक केला तर त्याच्यावर काय ऍक्शन केले पाहिजे, कोर्टाने काय ऍक्शन करायचं म्हणजे ज्युडिशियल पार्ट आहे. म्हणून आपलं असं म्हणता येईल हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे 3 पार्ट होते, 3 पिलर्स म्हणतात. ठीक आहे. ते आपण लेजिस्लेटिव्ह बद्दल झालं. लेजिस्लेटिव्ह जसं मी तुम्हाला म्हटलं, लेजिस्लेटिव्ह म्हणजे कसं जे लॉ क्रिएट करतात. तर त्यातला पहिला जर मी सांगितलं, हा 2 पार्ट आहे, 2 सभा, एक आहे लोकसभा आणि एक आहे राज्यसभा. आपण पहिल्या लोकसभेबद्दल बोलूया म्हणजे आपण राज्यसभेबद्दल बोलूया. तर लोकसभेबद्दल जर बघायला गेलं तर लोकसभेला लोअर हाऊस असं म्हणतात. लक्षात ठेवा, लोकसभेला काय म्हणतात? लोअर हाऊस असं म्हणतात. लोअर हाऊस ऑफ द पार्लमेंट असं म्हणतात. तर इथं बघता तर इथं जी लोक चूज होतात हे डिरेक्टली वोटेड लोक पीपल्स आहेत. ह्याला लोकसभेचे मेंबर असतात त्यांना MP म्हणतात. MP म्हणजे काय असतं? मेंबर ऑफ पार्लमेंट. हे टोटल किती असतात? 552 असतात. राईट. तर त्यातले काही कॅटेगरी केले, डिवाइड केलं असतात. जसं की 530 हे स्टेट लेवलने असतात, 20 हे युनियन टेरिटरी असतात आणि 2 हे प्रेसिडेंट चूज करतो फ्रॉम अँग्लो इंडियन कम्युनिटी. ठीक आहे. आता ह्या 552 मध्ये पण थोडे कास्ट वाईज शेड्यूल असतात. जसं कास्ट वाईज थोडंफार जागा रिझर्व असतात. जसं की फॉर एक्झाम्पल SC साठी 84 आहे, ST साठी 47 जागा रिझर्व. ठीक आहे. आता ह्यातलं इलेक्शन कोण करतं? इलेक्शन हा क्वेश्चन कधी विचारत नाही एक्झामला. इलेक्शन कोण करतं? आपल्यासाठी सेपरेट कमिटी इलेक्शन कमिटी हे पूर्ण ट्राय करतं. तर जेव्हा पण पूर्ण देशामध्ये इलेक्शन होतं तेव्हा आपण आपले डेट ठरते बेसिकली ह्या दिवशी इलेक्शन करतो. त्यावेळेस आपण ज्यांना पण मताचा अधिकार आहे ते सगळेजण वोटिंग करतात त्या रिस्पेक्टिव्ह पर्सनला. ओके. आणि त्यातले जे लोक विनिंग पार्टी असते किंवा विनिंग पीपल असतात ते ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट इन दी लोकसभा म्हणतात. पटलं सगळ्यांना? पण आता लोकसभेने डायरेक्ट जाऊ शकत नाही. राईट. लेट्स आता कुणीही उठलं आणि म्हटलं मला मेंबर बनायचं आहे, तर त्यासाठी काय क्रायटेरिया आहे? तो क्रायटेरिया महत्वाचा आहे. आपण तो क्रायटेरिया पहिला बघूया. ठीक आहे. तर त्यासाठी पहिला आपण बघूया लोकसभेचा क्रायटेरिया बघूया. पहिला क्रायटेरिया काय आहे? हा इम्पॉर्टंट क्वेश्चन, एक्झामला क्वेश्चन आहे. पहिला क्रायटेरिया ही शुड बी अ सिटीजन ऑफ इंडिया. दुसरा आहे त्याचं कमीत कमी वय 25 पाहिजे. ठीक आहे. 2च महत्वाचे, बाकीचे कोण जास्त विचारत नाही. ओके. तिसरं आहे त्याचं इंडियामध्ये कोणत्याही लिस्टमध्ये नाव पाहिजे, कुठल्या वोटिंग लिस्टमध्ये. इलेक्टोरल, बरोबर, इन एनी पार्ट ऑफ द कंट्री. ठीक आहे. अजून एक आहे त्याने कोणत्याही प्रकारचं म्हणतं की स्टेट गव्हर्नमेंट व सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑफिसर नको बेसिकली असं म्हणत आहे. ठीक आहे. हे झालं आपलं. ओके. क्वालिफिकेशन झालं. आता ॲझ्युम करा की आता एखादा व्यक्ती क्वालिफिकेशन झाला, तो तिथं व्यक्ती गेला, तो काय करतो बेसिकली आपले मतं मांडतो आणि तिथं खूप पार्टी जातात. जसं की खूप पार्टीचे लोक असतात. त्यामध्ये काय असतं? अपोजिशन असं आणि लिडिंग पार्टी असतात. ह्यांच्यामध्ये नेहमी डिस्कशन होतं. कधी डिस्कशन एवढ्या लेवलला जातं की ते भांडणावर येतं किंवा काही विचित्र शब्द वापरतात. मग त्या केसमध्ये डिस्क्वालिफाय करायचं. त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन पण असतो. हे झालं. मग त्याला डिस्क्वालिफाय करायचं मग राईट आहे त्या एखाद्या स्पेसिफिक मेंबर ऑफ पार्लमेंट. किंवा कधी कधी असं होतं जे हे क्वालिफिकेशन मध्ये लोक काय करतात, काही जणांना चुकीचा फॉर्म फिलअप करतात. पट्टेवाला चुकीचा फॉर्म फिलअप करतो, चुकीची माहिती देतात. मग त्या केसमध्ये एकदम तो क्वालिफाय होतो, त्याला डिस्क्वालिफाय करतो त्या केसमध्ये. तर क्वालिफिकेशन झाल्यानंतर डिस्क्वालिफिकेशन एक महत्वाचं, मग ते दिलं. किंवा हा एक इम्पॉर्टंट आहे, इफ ही द अनसाउंड माइंड, अनसाउंड म्हणजे मेंटली स्टेबल नको, डिक्लेअर एनी कॉम्पोनंट कोड, म्हणजे कोणत्या एखाद्या स्पेसिफिक कोडनी सांगितलं तर की हा मेंटली स्टेबल नाही, तर त्या केसनं त्याला डिस्क्वालिफाय करतात. ऑल सेट आहे पटलं. 3 ते 4 पॉईंट करायचे, एवढं जास्त इम्पॉर्टंट नाहीये. डिस्क्वालिफिकेशन जास्त विचारत नाही, क्वालिफिकेशन जास्त विचारतो, तेवढं मला माहिती आहे त्याच्यावरती. ओके. पुढचा आहे टर्म ऑफ दी लोकसभा. लोकसभेचा जर तुम्ही टर्म बघता, नेहमी लक्षात ठेवा लोकसभेचा टर्म असतो हा नेहमी 5 इयर्स असतो. 5 इयर्स असतो. जसं 2014ला इलेक्शन झालं, आताचं इलेक्शन 2019 झालं, आता पुढचं इलेक्शन कधी होईल? 2024. पटलं का? हे 5 इयर्सचा टर्म असतो. आता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हे डिरेक्टली इलेक्टेड फ्रॉम दी पीपल असतो.
आपल्यातला एखादा व्यक्ती रिप्रेझेंटेटिव्ह केला जातो. राज्यसभेमध्ये तसं नसतं. मी तुम्हाला सांगा राज्यसभेमध्ये. ओके. नंतर येतं, आता ॲझ्युम करा की सगळे मेंबर चूज झालेले आहेत, सगळे तिथे जातील. मग त्यांचं सेशन होतं. तर आपल्या इथं 3 सेशन असतात. सेशन ऑफ पहिलं सेशन असतं बजेट सेशन असतं. ओके. दुसरं असतं मान्सून सीझन असतं. आणि तिसरं असतं विंटर सीझन. ठीक आहे. ओके. हे 3 सेशन असतात असे त्याला. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाला डिस्कशन वगैरे होतं, त्यामध्ये आपण हे नाही येतं एक्झाम, तर ते नको बघायला. ओके. आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की ॲझ्युम करा की आपण वोटिंग केले आणि त्यातले 552 मेंबर्स निवडून आले. तर 552 मेंबर जेव्हा निवडून होतात, म्हणजे जेव्हा ते फर्स्ट टाइम मीट होतात, तेव्हा हे लोकसभेचं चित्र असं असतं. सगळे लोक असे बसलेले असतात. राईट. मग सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा पण आपण कधी स्कूल चालू असतो, जेव्हा स्कूलच्या पहिल्या दिवशी, तेव्हा पहिलं काम काय करतो माहिती आहे का, आपलं मॉनिटर, आपले जे क्लास टीचर ते आपलं मॉनिटर चेक करतो. तसं तुमचं काम काय असतं, इथं स्पीकर चेक करायचं काम असतं. राईट. तर पहिलं जेव्हा फर्स्ट सेशन होतं, तेव्हा पहिलं टास्क असतो स्पीकर चूज करणं. तुम्ही बघताय स्पीकर चूज करणं महत्त्वाचं आहे. पण जसं सेशन सांगितलं 3 सेशन असतात. ओके. स्पीकर, जर तुम्ही स्पीकर बद्दल बघता, द स्पीकर ऑफ द लोकसभा इज इलेक्टेड सून आफ्टर द न्यूली इलेक्टेड लोकसभा मीट्स 40%. जेव्हा ते फर्स्ट टाइम मीट होतात, तेव्हा लोकसभेमध्ये स्पीकरची चूज केली जाते. त्या 2 चूज होतात, एक स्पीकर होतो ॲज वेल एज डेप्युटी स्पीकर. दोन्ही चूज ऑन दी मेंबर, त्याच मेंबरमधून त्या 552 लोकांपैकीच चूज होतात. आणि हा नेत्याचा कार्यकाळ हा मोठी 5 वर्षाचा. ओके. आता हिज रिमूव्हल म्हणजे कसं, समजा आता एखादा व्यक्ती तो स्पीकर आहे, तो माणूस तो आजारी पडतो, मग ह्या केसमध्ये तो स्वतः रिझाईन करू शकतो. मग त्या केसमध्ये काय असतं, त्याचं उपस्पीकर तो हँडल करू सगळ्या गोष्टी. हे पटलं सगळ्यांना? ओके. आता त्याच्यानंतर करायचं ह्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे लोकसभेमध्ये किंवा ते स्पीकर बद्दलची सगळी माहिती. मी स्पीकर बद्दल तुम्हाला सांगितलं, स्पीकरला कोणते कोणते राईट्स आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल प्रोसिडिंग राईट आहे. ओके. आपलं प्रोसिडिंग ऑफ दी हाऊस बद्दल बोलायचं. प्रोसिडिंग नंतर हाऊस नंतर त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर व्हायचे. त्याचं DC प्लिनरी पॉवर करायचं. नंतर पार्लिमेंटरी कमिटी. ठीक आहे. म्हणजे मिसलेनियस पॉवर अँड काउन्सिल. ह्यातलं हा आणि हा खूप महत्वाचा. मी जेवढं बघितलं ना त्यातलं हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या स्पीकरच्या बाबतीत ना. ओके. तर काय करायचं ह्या केसमध्ये हे तुम्हाला सांगतो. तर पहिलं बघा, प्रोसिडिंग ऑफ दी पॉवर, प्रोसिडिंग ऑफ दी हाऊस. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट, ही ऑर शी प्रिसाइड ओव्हर दी मीटिंग ऑफ दी हाऊस. बरोबर. प्रत्येकाला टाइम, ही ऑलरेडी टाइम फॉर दी डिस्कशन, प्रत्येकाला टाइम डिस्कस करायचा अलोकेट केलेला असतो. ऑल स्पीचेस अँड रिमार्क्स आर ॲड्रेस टू द स्पीकर. म्हणजे सगळे जे बोलतात एकमेकांशी जे बोलतात ते डायरेक्ट त्या व्यक्तीला नको बोलायचं, ते स्पीकरला सांगायचं. हे असे करतात ते तसे करतात असं टाईप. ओके. द स्पीकर हॅज फायनल से रिगार्डिंग ऑल रूल्स अँड प्रोसिजर. त्याला सगळ्यात फायनल से, तो जो म्हणतो ते फायनल असतो. तिसरी गोष्ट बघा, तो जे पण लक्षात ठेवलं, ते एखादं बिल आहे ते लोकसभेमध्ये पास झालं लागतं, तर पास करण्यासाठी पहिली स्पीकरची साईन लागते, तरच ती राज्यसभेत पास होते. तर एक वाक्य ऐका, कोणतंही बिल असू द्या ते तुमचं लोकसभेत
कोणतेही बिल असतं ते दोन्ही सभेत पास व्हायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल एखादं बिल आहे ते लोकसभेत पास झालं, पण ते लोकसभेत पास झाल्यानंतर त्याच्यावर स्पीकरची साईन करावं लागते, तर ते राज्यसभेत जातं. समजतंय? मग ते बिल ऑल बिल्स पास बाय द हाऊस आर साइन्ड बाय द स्पीकर बिफोर दे आर सेंड टू द अपर हाऊस और प्रेसिडेंट. बरोबर. नंतर स्पीकर डिसाइड द ऍडमिसिबिलिटी ऑफ ऑल रिझोल्युशन, बिल्स, क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. नंतर टॉपिक आहे ही ऍडमिस इम्पॉर्टंट मोशन्स. हा एक इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला थोडं सांगा. नो कॉन्फिडन्स मोशन काय प्रकार, थोडं पुढे गेलं ना मग तुम्हाला मिळून जाईल. ओके. आता कधी कधी असं होतं, हे पण एक महत्वाचं आहे, ही कॉल्स ओट्स फॉर ऑन दी बिल्स. म्हणजे काय प्रकार असतो, कधी कधी असं होतं की लोकसभेमध्ये 552 लोक आहेत. आता एखादा बिल मांडलं तर ह्यामध्ये कसं असतं, प्रत्येकाचं वोटिंग करायचं असतं, प्रत्येकाचं काम होतं. जर एखादं बिल असं की ज्या केसमध्ये मेजॉरिटी लगेच कळतं, तर मेजॉरिटी काय करतो, प्रत्येक वोटिंग करायची गरज नाही पडत. बेंचवाल्याची पद्धत आहे पहिले. मग त्या बेंचवाल्याने जाणवलं की हे दोघांचा पण आवाज सेम येतो नाही का, मग त्या केसमध्ये ते वोटिंग करतात. म्हणजे राईट. म्हणजे जेव्हा आता एखाद्या नंतर की काही बिल पास होतं, मग स्पीकर सांगतो हा लॉ आहे, यासाठी किती जण आहे, सगळेजण बेंचवर येतात. ज्याला ॲग्री असतं ते बेंचवर येतात. मग त्यांना ऐकतं हा एवढे लोकांचा आवाज येतो. मग त्या आता एक जर ॲग्री नाही त्यांच्या 10 लोकांचा बेंच आहे, ऑब्वियस 10 लोकांचा जे बेंच होतं त्यांचा आवाज थोडा कमी असतो. मग कळतं हा हे पास आहे अशा टाईपमध्ये. मग कधी कधी अशी सिच्युएशन टायर सिच्युएशन किंवा कमी जास्त सिच्युएशन मध्ये, मग ह्या केसमध्ये कळत नाही कोणाचा आवाज किती. मग ह्या केसमध्ये वोटिंग करतात. मग वोटिंग करणं, त्याचं रिझल्ट शेअर करणं, हे सगळं काम करून स्पीकर करतो. परत स्पीकरला वोटिंग करायचा राईट्स नाहीये, पण तो कधी करू शकतो, जेव्हा दोघांचे पण वोटिंग सेम करतं तेव्हा. त्याचे टोटल 552 असतात, त्यातले 276 आणि 276. राईट. एखादं बिल आहे, त्या बिलसाठी वोटिंग द्यायला इकडे पण 276 पण इथे पण 276, दोन्ही काय झालं बजिंग नॉन पण ह्या केसमध्ये स्पीकर वोट करतो. ओके. पुढचा पार्ट आहे स्पीकर ठरवतात की हे बिल कोणतं आहे, एखादं बिल ते मनी बिल आहे का नाही. मनी बिल म्हणजे पैशाचे रिलेटेड. ओके. ही कॅन ऍडजॉर्न दी हाऊस इफ इट लॅक्स कोरम. ओके. कोरम काय प्रकार आहे, कोरम एक महत्वाची कॉन्सेप्ट. कोरम मध्ये काय होतं बघा. कोरम म्हणजे काय असतं, जसं की फॉर एक्झाम्पल मला क्लास चालू करायचा आहे आणि माझ्याकडे आहे 50 जण आणि आज क्लासमध्ये फक्त 5 जण आहे, तर मी काय करायला क्लास घेईल का कॅन्सल करेल. ऑब्विसली मला क्लास कॅन्सल करायला लागेल. राईट. मग तेच कसं म्हणणं, किंवा तुम्हाला एखादा फोन चालू करायचं, एखादी मीटिंग चालू करायची, तर ऍटलिस्ट किती लोक पाहिजे, 10% ऑफ दी टोटल मेंबरशिप. म्हणजे एखादी मीटिंग चालू करण्यासाठी ऍटलिस्ट 10% आमची लोक पाहिजे, जेणेकरून मी ही माझी मीटिंग चालू करू शकतो. ते मला काय म्हणायचं, हे खूप महत्वाचं आहे. कोरम हे चांगला भरपूर क्वेश्चन बघा, मी ऑलरेडी 3 वेळा विचारलेलं आहे. हे सगळ्यांना पटलं स्पीकर बद्दल. आता पुढे जायचं, प्रोसिडिंग पॉवर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा वाला प्रोसिडिंग पॉवर झाला. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर करता, म्हणजे ऍडमिनच्या रिलेटेड सगळं राईट सांगून येतं. ओके. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर मध्ये काय होतं, म्हणजे स्पीकर मेन आहे बेसिकली. तो काय करतो, सर्व लेटर, डॉक्युमेंट्स, लेटर आणि पिटिशन स्वतः कॉल करतो. दुसरी गोष्ट काय करतात, आता लेट्स एखादा डिसिजन ठरला असेल, तो डिसिजन रिस्पेक्ट टू कन्सर्नला द्यावा लागतो, लेट्स रिस्पेक्ट टू कम्युनिटीला सांगावं लागतं. तर हे कोण करतं, हे स्पीकर असतात. हे सगळ्यांना पडेल. ओके. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, तो पार्ट काय सांगतात की ही कंट्रोल्स अँड रेग्युलेट दी ऍडमिशन ऑफ दी. म्हणजे कसं असतं, त्यांना इच्छा असते मला जाऊन लोकसभा बघायचे कसं, तर डायरेक्ट सगळ्यांना नाही ना, तर त्यांना त्यासाठी गेट पास लागतो. हे गेट पास द्यायचं नाही द्यायचं हे काम कोणाचं सांगायचं, स्पीकरचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर सांगतात. पटतंय तुम्हाला. ओके. हे झालं. ओके. आता त्याच्यानंतर काय होतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नंतर डिसिप्लिनरी पॉवर. डिसिप्लिन पॉवर मध्ये काय असते बघा, जसं की तुमच्या क्लासमध्ये तो मॉनिटर असतो, नेहमी स्पीकरला मॉनिटर करून घेतला, तुम्हाला थोडं इझी पडेल. डिसिप्लिन पॉवर मध्ये काय होतं, हा स्पीकरला काम करा, जर तुमच्या क्लासमध्ये गोंधळ व्हायला लागला तर मॉनिटरचं काम असतं त्या क्लासमध्ये शांत करून ते केलं. स्पीकर मेंटेन दी ऑर्डर अँड डी कोरम इन दी हाऊस.
ही कॅन सस्पेंड दी मेंबर इन केस ऑफ मिसकंडक्ट. जर त्यांनी मिसबिहेवियर केलं तर तो त्या मेंबरला सस्पेंड पण करू शकतो. एक इम्पॉर्टंट, ह्याला अधिकार आहे. ओके, एक इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक ओके, नंतर हे मगाशी पण झालं बघा. ही हॅज अ फायनल से रिगार्डिंग इन केस ऑफ और मॅटर. जसं जज टाईपच हे ऍक्ट करतात महत्वाचं त्या मेंबर्स करतात त्या पार्लमेंटमध्ये. त्यांचं जे वर्ड असतं ते फायनल असतं. ही हॅज अ फायनल से रिगार्डिंग द केस. मग एखाद्या गोष्टीबद्दल ते फायनल बोलतात, राईट. ते कशाबद्दल? अ मॅटर रिलेटेड ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ऑर कंटेम्प्ट ऑफ दी हाऊस. म्हणजे कंटेम्प्ट ऑफ दी हाऊस म्हणजे काय? अगेन्स्ट दी हाऊसचे काय रूल्स आहे त्याच्या अगेन्स्ट जाण्यासाठी मग हे ठरवतात. ओके ओके, परत आहे ही द डिसिजन ऑफ द स्पीकर इज अ फायनल विथ रिस्पेक्ट टू क्वेश्चन वेदर मेंबर स्टँड डिस्क्वालिफाय अंडर द अँटी डिफिशन. ओके, अँटी डिफिशनला तुम्हाला ऑफर केलं असतं. ठीक आहे, त्यातले कोणते 3 पॉईंट करा तुमचं काम करून. ओके, नंतर येतं पार्लमेंटरी कमिटी. आता पार्लमेंटरी कमिटी म्हणजे काय? प्रत्येक पार्लमेंटमध्ये खूप सारे कमिटी होतात. तर हे स्पीकर काय करू शकतात की ते काय करतात, एखादी पार्लमेंटमध्ये कमिटी करतात तर ते अपॉइंट करतात. बघ, अपॉइंट द व्हेरियस पार्लमेंट आणि त्यांना गाईड पण करतात की कसं काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं. आणि ही अपॉइंट द चेअरमॅन ऑफ ऑल कमिटी. त्यांना अधिकार आहे की काय कमिटी बनवते त्या कमिटीचा चेअरपर्सन बनवतो. ओके, म्हणजे बघा, ही इज द एक्स ऑफिसर चेअरमॅन ऑफ दी सम ऑफ दी कमिटी. म्हणजे ऑलरेडी ते काही कमिटीचे चेअरमन टाईप. मिसमेनिंग पॉवर अँड फंक्शन. हे एक इम्पॉर्टंट, ही प्रिसाइड ओव्हर दी जॉईंट सिटिंग ऑफ दी लोकसभा आणि राज्यसभा. काय होतं माहिती आहे? जसं तुम्हाला मागचे एक वाक्य सांगितलं होतं, कोणतं बिल होतं ते लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडे पास व्हायला लागलं. जर अजून करा एखादं बिल ते लोकसभेत पास झालं आणि राज्यसभेत पास नाही झालं, राज्यसभेतल्या लोकांना काही डाऊट असेल किंवा त्यांनी पास नाही केलं त्यानंतर, तर स्पीकरला राईट्स आहे की ह्यांचं जॉईंट सेशन घ्यायचं. जॉईंट सेशन एकत्र बोलू शकणार आणि क्वेश्चन आन्सर सेशन चालू करायचं, जेणेकरून प्रत्येकाचे डाऊट सगळ्या गोष्टी क्लिअर होते. जेणेकरून हे बिल पास तर होईल का नाही तर पास, ह्या गोष्टी. ठीक आहे, थोडं सेमिसिमिलर पॉवर वगैरे जास्त विचारत नाही त्यामुळे त्याला जास्त. ओके, नंतरचा पार्ट येतं राज्यसभा येतं. ठीक आहे, ओके. हां, सेकंड पार्ट करतो तो आहे राज्यसभेचा. ओके, त्याचं तुम्हाला सांगितलं पहिला आपण लोकसभा केलं नंतर राज्यसभा. राज्यसभेमध्ये कॅल्क्युलेशन असं असतं, टोटल 250 मेंबर असतात. 250 पैकी जे 238 असले 200 MP असेल हे स्टेट लेवलमधून झाले. आणि ह्यातले जे 12 राहिले हे प्रेझेंट चूज करतात. प्रेझेंट त्यांना जे वाटेल त्या गोष्टीने चूज करतात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं सायन्स, आर्ट, लिटरेचर, सोशल सर्व्हिस ह्यातले अमॉंग त्यांना जे रेप्युटेड पर्सन आहे त्यांना ते आज MP किंवा MP खासदार राज्यसभेचे म्हणून चूज करतात. ठीक आहे, ऑलसाठी मॅक्झिमम स्ट्रेंथ किती 250ची. ओके, आणि इथं तर जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं हे डायरेक्ट इलेक्टेड नसते, इनडायरेक्ट वोटिंग असतं. म्हणजे तुम्ही बघतो हे बघा, द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इच स्टेट इन द काउन्सिल ऑफ स्टेट आर इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ स्टेट इन अकॉर्डन्स विथ द स्टॅट्यूट प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ सिंगल मेंबर. हे इम्पॉर्टंट काय होतं ना, हे तुमचं स्टेट लेवलला जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यातनं चूज जाईल आपण, म्हणजे आमदार काय ना विधान भवन त्यात असं म्हणतो ते पडतं तुम्हाला. ओके, आता ह्याच्याबद्दल जास्त डीपमध्ये जायचं म्हटलं की सेम लॉजिक आहे. ह्याच्या राज्यसभेचा मेंबर होण्यासाठी काय क्वालिफिकेशन ते क्वालिफिकेशन पण बघू. ओके, पहिलं काय सेम इंडियन सिटीजन आणि 30 जर तुम्ही ते बघते 25 ते 30 हे लक्षात ठेवतात. तिसरी गोष्ट ही शुड नॉट बी होल्ड एनी प्रॉफिट अंडर गव्हर्नमेंट. आणि चौथी गोष्ट ही शुड नॉट बी अनसाउंड माइंड. आठवलं का? हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या क्वालिफिकेशन कॉमन गोष्टी. पुढचा टॉपिक आहे ओके, नंतर प्रिसिडिंग ऑफिसर और चेअरमॅन ऑफ द राज्यसभा.
तुम्ही बघता इथे दिलं लाईक लोकसभा राज्यसभा also has a चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन. तर ह्या केसमध्ये तुम्ही बघता आपले जे उपराष्ट्रपती असतात एक्स ऑफिसो चेअरपर्सन चेअरमन ऑफ द राज्यसभा. हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे बघा. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द इंडिया इज द एक्स ऑफिसो चेअरमन राज्यसभा. ओके, हे इम्पॉर्टंट झालं. त्याच्यानंतर राज्यसभेबद्दल एवढीच माहिती आहे बेसिकली. आता राज्यसभेचे काही राईट्स आहेत, काय बिल्स आहेत ते आपल्याला. ऍडव्हान्टेज ऑफ राज्यसभा हे इम्पॉर्टंट आहे बघा. देर इज नो डिनाइंग फॅक्ट दॅट लोकसभा इज मोर फुल दॅन द राज्यसभा, राईट. बट राज्यसभा हॅज सम ऍडव्हान्टेज, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. आता समजा एखादा बिल लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस झालं तर राज्यसभेला अधिकार आहे ते बिल्लाला सांगायचं की तुम्ही ह्याच्यावरती परत विचार करा ह्या गोष्टीवर, तर तेच दिलेलं. ओके, हे एक झालेलं. दुसरी गोष्ट तुम्ही बघता इथे बघा, मेनी ग्रेट सायंटिस्ट, आर्टिस्ट, लिटरेचर पर्सन, स्कॉलर हू फील शाय टू कॉन्टेस्टिंग द इलेक्शन कॅन बी अकोमोडेड इन दी राज्यसभा, राईट. मग एखादी व्यक्ती असतात की ज्यांना इच्छा असते पण त्यांना ते लागतात थोडेसे नाही का मेंबर असं कारण उभं राहायला, मग त्या केसमध्ये राष्ट्रपती त्यांना डायरेक्टली चूज करतात. मग ते दिलेलं आहे. द स्टेट कॅन बी गिव्हन रिप्रेझेंटेशन इन दी राज्यसभा, म्हणजे जे राज्यसभेचे जे मेंबर आहेत कुठे विधान भवनमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांना ऍज अ स्टेटचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे जातात. द स्टेट्स कॅन बी गिव्हन रिप्रेझेंटेशन इन दी राज्यसभा. बरं म्हणजे पॉइंट काय द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ईच स्टेट इन दी राज्यसभा आर इलेक्टेड बाय इलेक्टेड मेंबर फ्रॉम ऑफ डिफरंट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. म्हटलं सगळ्यांना. तिसरं दिलंय ते तुम्ही बघता, हा महत्वाचा म्हणून म्हणजे बोल म्हणतात आपल्याला. राज्यसभा इथे परमनंट राहतो हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही लोकसभेमध्ये बघता तर दर 5 वर्षाने तुमची लोकसभेतले मेंबर बदलतात. इथे पण बदलतात, प्रत्येक 2 वर्षानंतर 1/3 मेंबर रिटायर होतात. हे आहे पण ही परमनंट बॉडी. ओके, अजूनही दिलंय बघा, राज्यसभा कॅन डिक्लेअर एनी ऑफ दी सब्जेक्ट इन स्टेट लिस्ट टू बी सब्जेक्ट नॅशनल इंटरेस्ट अँड देअरबाय एम्पॉवर द युनियन पार्लमेंट टू लेजिस्लेटिव्ह ऑन द ऑब्जेक्ट. ओके, स्टेट लेवलचे ज्या लिस्ट आहेत त्याच्यासाठी राज्यसभा इम्पॉर्टंट काम करते, याला एम्पॉवर करायचं काम करते, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर फ्रीडम ऑफ स्पीच वगैरेची नाही करत आहे, त्यातला इम्पॉर्टंट पार्ट घ्यायचा म्हटलं की ओके, हा ओथ असतो. ओथ म्हणजे काय असतं माहिती आहे का, जेव्हा पण काही इलेक्शन होतं तेव्हा तिथं ओथ शपथविधी असते, बरोबर. मग तिथे after general election or by election or mid-term election, the duty is elected to have to take the following oath. त्यांना ही शपथ विचारत नाही कधी असं दोन केलं. ते ओथ का असं म्हणते का, प्रत्येकाला जो पण मेंबर बनेल लोकसभेचे कोणाचे त्याला शपथ घ्यावं लागतं. कोरम एक महत्वाचं, मी तुम्हाला माहिती सांगितलं. कोरम म्हणजे काय असतं, जसं की माझ्याकडे क्लास चालू करायचं त्यांनी काय करणार, अगर 50 मुलं आणि म्हणालं की मला 60 ऍटलीस्ट 5 मुलं पाहिजे जेणेकरून क्लास चालू करू, म्हणजे मिनिमम एवढी क्वांटिटी पाहिजे त्याच्यानंतर मी क्लास चालू. सेम कॉन्सेप्ट. कोरम हे तुमचं जर सेशन चालू करण्यासाठी मिनिमम किती लोक पाहिजे जेणेकरून क्लास चालू करणार, तर ते काउंट आहे 1/3. राईट. जसं टोटल 545 असेल तर 55 मेंबर तुम्हाला पाहिजे. ओके ओके. नंतर झालं क्वेश्चन आवर, हे एक महत्वाचं आहे. एव्हरी मेंबर ऑफ द हाऊस हॅज अ प्रिव्हिलेज टू आस्क अ क्वेश्चन फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑन मॅटर ऑफ पब्लिक इंटरेस्ट. क्वेश्चन आवर म्हणजे काय असतं म्हणजे असं लॉजिक असतं. तर सेशन असं 15 दिवस झालं तर प्रत्येक दिवशी 1 तास ते 1.5 तास त्या क्वेश्चन आवरसाठी द्यावाच होतं. पहिला क्वेश्चन आवर, जे ह्या केसमध्ये काय होतं, जी अपोजिंग पार्टी आहे ती लिडिंग पार्टीला क्वेश्चन विचारते आणि त्या लिडिंग पार्टीला आन्सर देणं हे भाग करतं. हे ते क्वेश्चन आवर क्वेश्चन. ठीक आहे. मग त्या केसमध्ये ते क्वेश्चन आवर. ठीक आहे. आणि मला खाली ओके ओके. हा 0 आवर म्हणून एक फेमस आहे. 0 आवर म्हणजे काय असतं बघा, द टाइम इमिजिएटली फॉलोइंग क्वेश्चन आवर इज नोन ॲज 0 आवर. ई स्टार्ट ॲट 12 मेंबर कॅन. ओके. 0 आवर म्हणजे काय असतं बघा, ह्या केसमध्ये काय असतं, तुमचं क्वेश्चन आवर झालं, क्वेश्चन आवर झाल्यानंतर एक स्लॉट असतो 12 वाजता, इट इज स्टार्ट अराउंड 12. ह्या केसमध्ये बघा, मेंबर कॅन रेज इश्यू इम्पॉर्टन्स ऑफ अन आस्क द क्वेश्चन. Usually there is a lunch break time up to at 1 p.m. The 0 hour therefore does not last for more than 1 hour.
12 वाजता चालू होतं, 1 वाजता जेवणाचा टाइम होता, मग 12 ते 1 वाजता चालू म्हटलं. ह्या केसमध्ये काय होतं बघा, and the bell it will start at 12 o'clock. Member can raise the issue of important and ask question. जी होती क्वेश्चन आवर मतलब होतं ठीक. सगळ्यांना पटलं. ओके, अजून काय प्रेझेंट ऍक्टिव्हिटी वगैरे. ओके, नंतर येतं ऍडजस्टमेंट मोशन येतं, हे एक इम्पॉर्टंट आहे. ओके, हे ऍज मध्ये काय होतं, डेली बिझनेस ऑफ दी हाऊस इज प्रोग्राम. म्हणजे जर तुम्ही बघतो ना, तर आपल्या हाऊस जे लोकसभेतून राज्यसभेत प्रत्येकाचं एक डेली रुटीन ठरलेलं आहे. त्या कसं होतं, जसं की पहिल्यांदा क्वेश्चन होणार, जिरावर होणार, मग लंच, अशा टाईपचं, मग ते पुढचा टाइम असं ते पूर्णपणे चालतं. राईट, तर हा प्रोग्राम आहे. वेल इन ऍडव्हान्स इज कंडक्टेड अकॉर्डिंगली. But if question is innocent and public important crops up, the member can demand adjournment of the discussion on flatted business that discuss matter immediately. आता नो कॉन्फिडन्स मोशन मध्ये काय असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की 500 कधी कधी असं सिच्युएशन येते, एक त्याचं 552 पाहिजे, त्यातले जर सरकार बनण्यासाठी तुम्हाला 276 पाहिजे. तर कधी कधी असं होतं की कोणाच्या सरकारमध्ये 276 होते, मग त्यांना काय करायचं, दुसऱ्या एका पार्टीचा अलायन्स घ्यावा लागतो. राईट, अजून पाहिजे 250 आहे आणि ह्याचं अजून काहीतरी आलं. तर ह्याला सरकार बनवण्यासाठी यांना काय करायचं, दुसरीची पार्टी त्याचे 26 पेक्षा जास्त लोक असतील त्यांना घ्यावं लागेल, जेणेकरून तुमचा 276 पेक्षा जास्त काउंट येईल. पण ह्याच्यामध्ये सारखे भांडणं लागलं. तर हे काय म्हणतात, हे त्यांना नेहमी धमकी देतात, मी तुमचं सपोर्ट काढून घेतो. सपोर्ट काढून घेतलं म्हणजे काय झालं, ह्यांचं नो कॉन्फिडन्स मोशन मध्ये आलं ते. म्हणजे काय, ह्यांचं काउंट 276 त्यांना प्रूफ नाही करता आलं. जोपर्यंत काउंट आहे तोपर्यंत हे पार्टी सरकारमध्ये त्यांचं सरकार असतात. ज्या दिवशी यांचा कोणी सपोर्ट काढून घेईल त्यांचा कोणते सरकार पडेल, त्याची कन्सेप्ट नो कॉन्फिडन्स. ठीक आहे. ओके, राज्यसभेमध्ये एवढंच आहे, बाकीच्या मुलं म्हणून अजून एक विचारतात, हा एक इम्पॉर्टंट आहे. बघा पुढचा काय दिलं, स्पेशल एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द लोकसभा. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला. जर तुम्ही बघता ना, मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स अगेन्स्ट द युनियन गव्हर्नमेंट कॅन ओनली इंट्रोड्यूस द लोकसभा. हा बघा, लोकसभेचे 5 वर्ष नेमकं कालावधी असतो, त्यामध्ये जे लोक इरिटेट कधी कधी टाय होतं, कधी त्यांना 276 पेक्षा जास्त काउंट नसेल, त्या केसमध्ये त्यांना प्रत्येक वेळेस ते काय दुसऱ्या पार्टीचा सपोर्ट करतात आणि 276 जास्त काउंट करतो आणि त्यांचं सरकार बनतं. पण त्यांना प्रत्येक वेळेस प्रूव्ह करावं लागतं, जर एखाद्या पार्टीने त्यांचा जे सपोर्ट केला, पार्टीने त्याचा सपोर्ट काढून घेतला, ते सरकार करतं, म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस दाखवावं लागतं. हे फक्त लोकसभेचं, राज्यसभेनं फक्त ते परमनंट बॉडी. दुसरं, मनी बिल कॅन बी इंट्रोड्यूस इन लोकसभा. हे एक इम्पॉर्टंट आहे. मनी बिल जे असतं, म्हणजे आपलं जे बजेट असतं दर मार्चमध्ये चालतं, जे चालू ते मनी बिल हे नेहमी लोकसभेत इंट्रोड्यूस. ह्याच्याबद्दल थोडी स्टोरी सांगतो. जे मनी बिल असतं त्याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्या गव्हर्नमेंटला जो पण पैसा येतो की नाही जातो त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं इनडायरेक्टली. जसे की अजून करा की आपल्याकडे असं म्हणतं की बाबा 10% एज्युकेशनसाठी, मिलिटरीसाठी 15%, रस्त्यांसाठी एवढे पैसे, असं म्हणजे जो पैसा येणार आहे तो कुठं आम्ही इन्व्हेस्ट करणार आहे, हे सगळं तिथे येणार आहे. आणि गव्हर्नमेंट टॅक्स कसा कलेक्ट करणार आहे हे सुद्धा मनी बिल मध्ये इंक्लूड केलेलं आहे. जसं की आता एखादी गोष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू मागणार आहे, गोल्ड मागणार आहे, असं हे सगळं टॅक्स कॅल्क्युलेशन, टॅक्स घेण्याचे पण कन्सेप्ट इथं मेन्शन केलं आहे मनी बिल. आता मनी बिल हे नेहमी लोकसभेत इंक्लूड करतात, बरं हे वाक्य खूप वेळाचं, मनी बिल नेहमी लोकसभेत. आणि ते काय होतं, जसं मी तुम्हाला वाक्य सांगितलं, कोणतंही बिल झालं दोन्ही मध्ये पास होते, लोकसभेत राज्यसभेत. जसं की मग ह्या केसमध्ये राईज होऊ शकतो, मनी बिल लोकसभेत राईज होतं, मग जे लोकसभेने राईज केलं मग ते राज्यसभेत जातात. मग राज्यसभेतल्या लोकांनी जे आहेत त्यांना ते 14 दिवसाच्या आतमध्ये त्यांना अप्रूव्ह द्यावं लागतं. नाही झालं की काय होतं, ऑटोमॅटिकली पास होतं, अशी ती कन्सेप्ट. म्हणून लोकसभेमध्ये मनी बिल होतं आणि 14 दिवसाच्या आत ते राज्यसभेने, मग ते राज्यसभेत जातं, राज्यसभेचे 14 दिवसाच्या आत ते अप्रूव्ह होत होतं. जर नाही झालं तर मग ते काय होतं, बिकॉज आफ्टर द एक्सपायर पिरियड की डीम
टू हॅव बीन पास बाय द रोज, असं अजून करतो की राज्यसभेने ते पास केलेलं. ते 14 दिवस आतमध्ये काय होतं, मग ह्यांना ते ह्यातल्या लोकांना जर वाटलं हे यांना थोडंसं नीट करायला पाहिजे, मग हे क्वेश्चन आवर सेशन होतं, जसं जॉईंट सेशन वगैरे घेतात नाही तसं होतं. नंतर दिलं का, इन द इव्हेंट ऑफ डेडलॉक बिटवीन दी टू हाऊसेस इन केस ऑफ ऑर्डिनरी बिल जॉईंट सिटिंग आहे. म्हणजे कसं होतं तसं मी तुम्हाला सांगितलं, एखादं बिल असतं तिथं जॉईंट सेशन होतं, त्या केसनं वोटिंग होतं. मग वोटिंग झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, वोटिंग झाल्यानंतर काय झालं ह्या केसमध्ये काय होतं, मोस्टली लोकसभेचं जे असतं ते का, तर तुम्ही बघता लोकसभेमध्ये लोक किती 552, इथं किती 250, तर ऑब्व्हियस इथल्या लोकांची वोटिंग जास्त राहणार आहे. म्हणून राज्यसभेतले लोकांनी नाही ते म्हणाले, पण ऍट दी एंडला जेव्हा वोटिंग होतं तेव्हा लोकसभेतल्या म्हणण्याच्या लोकांच्या म्हणण्यानुसार घेतलं की पास होतं. तुम्हाला हे महत्व. ठीक आहे, झालं एवढंच आहे. आपण थोडेसे क्वेश्चन आन्सर घेऊया, म्हणजे तुम्हाला थोडं आयडिया होईल. क्वेश्चन आन्सर घेऊया. तुम्हाला थोडंसं पिक्चर तरी बघा. नेम द बिल दॅट कॅन नॉट ओरिजिन इन राज्यसभा. आत्ताच्या मनी बिल जे असतं ते राज्यसभेत करतात, ते नेहमी लोकसभेत करतात, आणि ते बाय डिफॉल्ट लोकसभेत पास झालं, बाय डिफॉल्ट राज्यसभेत पास व्हावं लागतं. नाही झालं तर 14 दिवसाचा असतो पिरियड. फॉरम, ओके, मी तुम्हाला सांगितलं फॉरमसाठी क्लासची कन्सेप्ट दिली होती. फॉरम म्हणजे काय, मला क्लास चालू करायचा आहे, माझ्याकडे 50 मुलं, पण मी म्हणलं अरे ऍटलीस्ट 5 मुलं तर पाहिजे क्लास बरोबर. तेच तुमचं एखादा सेशन चालू करण्यासाठी मिनिमम किती लोक पाहिजे, मिनिमम किती 10. ओके ओके, व्हॉट इज द मॅक्झिमम गॅप बिटवीन 2 पार्लिमेंटरी सेशन. जर तुम्हाला ना 2 पार्लिमेंट किती 2 पार्लिमेंट 6 मंथ पेक्षा जास्त काम आपल्याला 6 महिन्यापर्यंत. आयडियल असं असतं की वर्षात 3 वेळा सेशन मिळेल, तर काही कारणास्तव सेशन नाही झालं तर मॅक्झिमम गॅप पाहिजे 2 सेशन मध्ये 6 महिने, अशा जास्त नको. तसं काय आता विंटर सेशन कॅन्सल केलं. ओके, स्टेट एनी वन फेडरल फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर तुम्ही बघता ना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज द मेड प्रोव्हिजन ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू बिटवीन स्टेट अँड सेंटर. आपल्या इथला जो रेव्हेन्यू आहे ना, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या 2 ठिकाणी डिवाइड आहे. जीएसटी एक्झाम्पल. इट इज द वन ऑफ द बेस्ट फेडरल फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. याचा अर्थ काय होता, तुमची सत्ता जी आहे ना याची डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. पूर्ण केंद्राकडे सत्ता नाही, तुमची काही सत्ता स्टेट गव्हर्नमेंटकडे पण आहे. तेच एक्झाम्पल. हाऊ आर दी राज्यसभा मेंबर आर इलेक्टेड, मी तुम्हाला सांगितलं होतं कसे होतात राज्यसभेचे मेंबर. ते मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑन देअर प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते विधान भवनाचे जे मेंबर्स आहेत त्याची पार्टी त्याचे प्रोपोर्शनमध्ये नंतर हू प्रिसाइड ओव्हर दी जॉईंट सेशन ऑफ दी पार्टी. स्पीकर ठरवतो. आठवतं तुम्हाला, जेव्हा दोघांच्या केसमध्ये टाय होतो त्या केसमध्ये नाही का, लोकसभेकडे बिल पास झालं, राज्यसभेचे लोक म्हणतात मला ते पास नाही करतात, मग काय करतात स्पीकर ची मीटिंग अरेंज करतात जॉईंट सेशन. वेन कॅन स्पीकर ऑफ द लोकसभा कॅन वोट. ओके, जेव्हा मी तर सांगतो जेव्हा वोटिंग सेशन होतात, जेव्हा दोघांचं पण टाय होतं, जसं एक्झाम्पल 552 पीपल असतात टोटल, त्याच्यात एखाद्या बिलसाठी 270 ते पण 270 टाय झालं, मग बिल पास होणार. मग अशा केसमध्ये फक्त स्पीकर तुम्हाला. ओके, हाऊ लॉंग कॅन राज्यसभा रिटेन मनी बिल. बघा मनी बिल आलं तर ते मी सांगितलं बाय डिफॉल्ट लोकसभा ते लोकसभेत इंट्रोड्यूस करतात, आणि ते राज्यसभेत गेल्यानंतर ते 14 दिवसाच्या आत त्याला ते साईन करतात, ते ऑटोमॅटिक. ओके, व्हॉट इज मीन बाय रेसिड्युअरी पॉवर ऑफ द पार्लिमेंट. ओके, इथे मी ते बघतो रिसिड्युअरी पॉवर ऑफ द एक्सक्लुझिव्ह पॉवर टू मेक एनी लॉ. हे ओके, टू मेक एनी लॉ विथ रिस्पेक्ट टू एनी मॅटर विच इज नॉट इन्क्लुडेड इन द कॉन्करंट लिस्ट टू स्टेट. म्हणजे कसं माहिती आपल्याला लिस्ट आहे बाबा, ही एखादी गोष्ट असते ती स्टेट लेवलची गव्हर्नमेंट बनवणार, एखादी लिस्ट असते ती केंद्र सरकार बनवणार, मग ह्या केसमध्ये ती वाली पॉवर पार्लिमेंट. ठीक आहे, व्हॉट इज द नॉर्मल टर्म ऑफ द ऑफिस ऑफ द लोकसभा. लोकसभेचा टर्म किती 5 वर्ष बरोबर. स्टेट वन सब्जेक्ट वेअर लोकसभा अँड राज्यसभा एन्जॉय को इक्वल पॉवर इन दिस लेजिस्लेटिव्ह लॉ लेजिस्लेशन ऑफ द लॉ. अमेंडमेंट बिल. ओके, अमेंडमेंट बिल त्या केसमध्ये दोघांना इक्वल पॉवर.
ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. नेम टू हाऊस इन युनियन पार्लमेंट. मी सांगितलं लोकसभा आणि राज्यसभा मेन चॅप्टरची सुरुवात होती. हाऊ मेनी मेंबर्स आर नॉमिनेटेड बाय द प्रेसिडेंट. टोटल बघा 12 करतात. कुठं राज्यसभेत 12 करतात आणि लोकसभेमध्ये 2. आठवलं टू अँग्लो इंडियन कम्युनिटी. ठीक आहे. ओके. व्हॉट इज द रिक्वायर्ड कोरम टू होल्ड 1/3 ऑफ द मेंबर. आठवलं सांगितलं होतं मला. सेशन चालू करण्यासाठी किती कमीत कमी किती लोक आपण 1/3 1/10. Mention one provision of the constitution which is clearly established the supremacy of the Lok Sabha with respect to money bill. Okay, money bill हे नेहमी लोकसभेचे नेतृत्व होतं. राज्यसभेत. Why Rajya Sabha is called a permanent house? बघा permanent का? It is not subject to dissolution. हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामध्ये काय मे बी 1/3 मेंबर हे प्रत्येक 2 वर्षी रिटायर रिप्लेस होतात विथ न्यू मेंबर. पण ह्यामध्ये इलेक्शन वगैरे नाही होत. म्हणजे परमनंट हाऊस आहे. ओके. स्टेट मिनिमम नंबर ऑफ टाइम्स लोकसभा मस्ट बी मीट. मी सांगितलं 3 वेळा लागतो मिनिमम. आणि त्यामध्ये अजून 3 वर्षात 3 वेळा भेटावं लागतं. पण त्यामध्ये 2 सेशन मध्ये मॅक्झिमम 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप नको.